नमस्कार. कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र धार्मिक मेळा मानला जातो. या मेळ्यात कोट्यवधी श्रद्धाळू पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पुण्य मिळवतात. कुंभमेळ्याची कथा पुराण, ज्योतिष आणि इतिहासाशी जोडलेली आहे. या परंपरेची सुरुवात एका पौराणिक घटनेपासून होते आणि ती घटना म्हणजे समुद्र मंथन. प्राचीन काळात देव आणि दैत्य यांच्यात सतत संघर्ष होत असे. देवांना अमरत्व मिळावे म्हणून त्यांनी अमृत मिळवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी देव आणि दैत्य यांनी मिळून समुद्र मंथन केले. या मंथनातून अनेक अद्भुत रत्ने आणि दिव्य वस्तू बाहेर आली आणि शेवटी अमरत्व देणारा अमृताचा कुंभ प्रकट झाला. अमृत मिळताच देव आणि दैत्य यांच्यात मोठे युद्ध सुरू झाले. देवांना मदत करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले आणि दैत्यांना फसवले. कथेनुसार देवांचा गुरु बृहस्पती तसेच सूर्य, चंद्र आणि इंद्र यांनी अमृताचा कुंभ सुरक्षित ठेवण्यासाठी पळ काढला. देव आणि दैत्य यांच्यात 12 दिवस आणि 12 रात्री संघर्ष चालू होता. देवांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 1 वर्ष मानले जाते, म्हणून हे 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 12 वर्ष असे मानले जाते. या संघर्षादरम्यान अमृताचे काही थेंब पृथ्वीवर 4 पवित्र ठिकाणी पडले. पहिले ठिकाण प्रयागराज, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा संगम आहे. दुसरे ठिकाण हरिद्वार, गंगा नदीच्या काठी. तिसरे ठिकाण उज्जैन, क्षिप्रा नदीच्या काठी. आणि चौथे ठिकाण नाशिक, गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर. या 4 ठिकाणीच दर 12 वर्षांनी भव्य कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्यात अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे शाही स्नान. या दिवशी विविध अखाड्यांचे साधू संत मोठ्या मिरवणुकीने नदीकाठी येतात आणि पवित्र स्नान करतात. कुंभमेळ्यात देशभरातील अनेक अखाड्यांचे साधू एकत्र येतात. विशेषतः नागा साधू हे या मेळ्याचे मोठे आकर्षण असतात. याशिवाय कुंभमेळ्यात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात, जसे की यज्ञ आणि हवन, धार्मिक प्रवचन आणि कीर्तन, तसेच साधना आणि ध्यान. कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तो श्रद्धा, परंपरा, अध्यात्म आणि भारतीय संस्कृती यांचा भव्य संगम आहे. हजारो वर्षांची ही परंपरा आजही कोट्यवधी लोकांना एकत्र आणते आणि म्हणूनच कुंभमेळा हा भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा एक अद्भुत आणि महान उत्सव मानला जातो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद.